मुंबईच्या धारावी परिसरातील गणेश विद्यामंदिर या रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देत चित्रकला प्रदर्शनात सहभाग नोंदवला। धारावी सोशल मिशन आणि अदानी नवभारत डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात या अनोख्या उपक्रमात महिलांनी आपल्या मनातील भावना आणि अनुभव चित्रांच्या माध्यमातून व्यक्त केले। बालपणी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक ज्येष्ठ महिलांनी रात्रशाळा आणि शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आणि अशा अनेक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। प्रौढ शिक्षणाच्या महिला आहेत। श्री गणेश विद्यामंदिर येथे आम्ही 2018 पासून प्रौढ शिक्षण चालू केलेलं आहे आणि तिथे निरक्षर महिला येतात, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता काही येत नाही अशा महिला येतात आणि त्यांना शिकण्याची आवड, ज्या महिला लहानपणी शाळेत गेल्या नाही त्यांच्यासाठी निरक्षर म्हणजे साक्षरता वर्ग चालू केलेले आहेत। तर जवळपास 50-60 आत्तापर्यंत 200 महिला शिकून गेलेल्या आहेत, कारण त्या शिकलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांना नोकरीवर जाता येत नव्हतं, फोन नंबर माहीत नव्हते, पत्ता माहीत नव्हता। म्हणून त्या लोकांनी काय म्हणजे हे आता शिकल्या आणि त्यांना पत्ता समजतो आणि मग आता त्या सर्व्हिसला लागल्या आहेत, म्हणजे त्यातून चांगलं झालं। काही महिलांना बँकेचे व्यवहार कळत नव्हते, दुकानातले व्यवहार कळत नव्हते, मग त्यांना बेरीज गणित वगैरे मग आता हे ड्रॉइंग, कारण यांना आवड आहे चित्रकलेची, कधी परीक्षा दिलेली नाही, कधी शिकलेले नाही, पण काहीतरी एक नवीन उपक्रम राखी मॅडमने चालू केलेला आहे, म्हणून आज मी यांना घेऊन आलेले त्यांचं कला दाखवण्यासाठी। तुम्हाला आधी आवडायचं? हा, आवडायचं। लहानपणी आवडायचं चित्र काढायला? हा, आवडायचं। जास्त आवडायचं होतं, ते आई बापाने करून दिलं नाही ना। मग आता काय करायचं, ते लोक बोलले शाळा शिकून दिली नाही का, चित्र काढून दिले नाही, कशामध्ये डोकं घालून दिलं नाही। पण आता काढायला मी तर बरं वाटतं। हा, बरं वाटतं। घर बना रही हूँ। मेरा एक सपना है घर लेने का है करके, इसके लिए घर बना रही हूँ। ये मेरा गांव का घर है, गांव में ऐसा मेरे को बड़ा बनाने का है।